म्हणजे बाई तुम्ही नाही आणलं तिले का ते नाही आली? नाही तिचं तर काही मला माहित नाही, पण रमेश नसतील हे नाही दिलं, खरं सांगतो. चाललं मस्त ढोंगानं करून राहील ती. बरं आता का वक्तावर ठरलं होतं काय जा लागते म्हणून? तुम्ही सांगा मला, वक्तावर ठरेल आहे का? आधीपासून माहित आहे ना, 15 दिवस आधीपासून की आज जा लागते. तरी बी रात्री म्हणे मी बिमार पडली, मा डोकं दुखून राहिलं, मा जीव घाबरून राहिला, माय बाई गावातला डॉक्टर आणला काय दांगडो. तरी मग रमेश म्हणे जाऊ द्या म्हणे, वहिनी ती बिमार आहे सकवून जाऊ. तर सकवून तशीच काहीच नाही झालं बरं. म्हणून रमेशच्या लय जीवावर आली, आम्ही चाललो आलो. तिले मग म्हणलंच नाही, मग आता बसच कुतत घरी. खरं तर रमेशनच नाही आणलं तिले. सांग माय, आपण आता साजरं लागते का? एवढ्या मोठ्या सोयऱ्या डायरेक्ट कोणी विचारते हिची माय नाही आली का? ते पोरगी वाट पाहते व. जाऊ द्या माय, बरं झालं तुम्ही तर आल्या. माया मी आता म्हणलं माय बाई तुम्हालाच किती उशीर लागते आणि किती नाही, तर जाऊ द्या आता. नाही हो बाई, आम्ही वक्तावर आलो ना, असं लय उशिरा नाही आलो आम्ही, हजर होतो ना माय. त्याच्याहीपेक्षा आलो सर माय, आम्ही पहिले रात्रीची राहिलो आम्ही, पण या रत्नीने सारा गोळ घातला ना. तशी जाय ती मुद्दामून करते, खरं सांग का तिच्या सुटीच्या घरी यायचं म्हणलं ना, तिच्या उरावर बसते भल्ली आहे ते. तिच्या तर जीवारची ती एवढा बाई तिला केला, हे तर जीवार आलं. मग तिचं म्हणणं होतं की काहीतरी न्या 1 अर्ध्या ग्रामचं, पण रमेशनं तो गोपच आणला ना. तो शिटूच्या नानाजीचाच आहे म्हणलं, तिच्या काही बापाचा नाहीये ना, तिच्या सासऱ्याचाही नाहीये. तसं मन सांग मग मी आता म्हणलं तिने, मला तू काय कुठून राहिली हो म्हणलं, तो काय अधिकार आला म्हणलं त्या गोपावर? तिच्या मायच्या बापाचा आहे म्हणलं, मग त्याने दिला म्हणलं, त्याच्या नातारे काय तुला हलकं भारी आहे म्हणलं. ते जीवार आली खरं तर तिच्या माय बाई. बरं जाऊ द्या माय, जाऊ द्या. ती काही म्हणणं का कोणाला, आणि जसं आता कोणाला माहित नाही, पण जसं आता सोयरे राहतात ती राहीत फालतूचे लोक गोटीनं गोट वाढवतात, फाटे फोडतात, आपल्याच घराच्या नामना जाते. जाऊ द्या, काही विषय नका काढू, सांगून दे बिमार आहे म्हणून सांगून दे. बिमार आहे म्हणा, ते बिमार आहे ते. जाऊ दे तिकडे. बरं चला माय, जेवायला चला ना. जेवल्या का तुम्ही? हो बाई, माय मग इथं पहिल्याच पंक्तीत जेवली माय बाई. इन बाई ना ते त्याची ते नंद बाई ऑन लागे मी अजून काही पाहुणे होते बाई. आम्ही गेलो बाई, मग जेवलो आम्ही. तुम्ही ज्याच्या राहिला का? हो आता पाय हो, मी उशिरात जेवतो आता, समजा झालं गेलं की इनबाई राहिल्या ना जेवायच्या. बरं माय, बसा बाई मग. हो आणि काही करायचं सोडायचं असलं की सांग जो, मी काही बसत दिसत नाही, मग काय येईन नाही कुठची. हाव तरी आता मग काय झालं, आता तिच्या मायचं काम आहे, तिची माय नाही जर तर आपल्याला तर जागा भरून खायलाच लागते. कुठे आहे शिटू? बसतो मग मी तिच्या जवळच. काय शेवाची कोटी तर तीच आहे ना? हो तर तीच आहे, न्या त्यातली. नाही काही काढून गिळून नाही द्या लागत. न्या रे लेकरो न्या. फक्त विचार वाळा, मागून मग लय मोठं पात्र टाकून नका देऊ, उष्ट पडते वाया जाते. नाही पट्टी हो, हे नाही जा, गोळी नाही जा. हो आता पहिला वाळ गेला ना, दुसरी वाळीला ना, जरसा विचारून वाळा. फक्त बाहेर नका गमव, वाळ चालू राहू द्या. हो शेवट लोक चालू राहू द्या वाळ. हो मी शिटूची मोठी आई हो ना. हो नाही तिच्या आईची ना तब्येतच नाही बरोबर, म्हणून नाही आली ते. हो बिमार आहे. हो ते आता हे व्हायरल हे बोल कशी बिमार आहे म्हणून नाही आली, नाही तर तिचं उलसक मन नशीन लागत आता घरी. तुम्ही कोण्या गावच्या मग? म्या म्हटलं देऊ का काही घरी जर काही भात गीत रांधू का तुमच्यासाठी? तर ती लय उशीर होईन आता. पंगत म्हणली तर जरसक उशीर बाशीर होते. नाही मले स्वतः शांताराम सांगेले आलता म्हणे काका ताट पाठवतो म्हणे. मग तो ताट पाठवीन कोणाजवळ, मग मले डबल थकणार नाही लेख. वाट पाहतो ना, थांब 5-10 मिनिटं थांब. झालं म्हणतं ना त्याचं, आणतातच मग पोट्टी. आता उशीर पाशीर लागतेच कार्यक्रम म्हणला की, मग तुमचं तर भलं बघता चालते, पण मला गोळे घ्यायला लागतात ना. काही घोर नाही, असं किती 15 वाजून राहिले. वाजू दे, एखाद्या दिवशी उशीर का 5शी सकाळची घेतली ना गोळी. आता दयपारच्याच आहेत नाही जेवणानंतरच्या तर होतात. कावा हे नाव श्याम ठेवलं नाही, श्याम साजरं ठेवलं लेख नाही. देवाचंच नाव आहे ना. बरं केलं. देवाचं नावच ठेवावं, लेकाचं नाव मरता केपी. देवाचं नाव योगानं तोंडात येते ना. साजरं केलं लेखी, साजरं केलं. हो तुम्ही तर सांगलं होतं ना त्याने, देवाचं ठेव. मग त्यानं वाटलं देवाचंच काय ठेवावं, तर दिनूनच सांगितलं बापा हे श्याम, त्यालाच पटलं म्हणून त्यानंच सांगितलं. मग तेच ठेवलं. नाही तर लय नाव बापा लय नाव ठरवलं ते पप्पा ते ना, लय सांगितले होते नाव बी. तर मग त्याच्या बापाची इच्छा तेच दिसली. मग शांती म्हणे जाऊ दे म्हणे, हेच ठेवू म्हणे. तुमचं जशी यात काही ना काही नाही, देवाचं ठेव माझ्या ध्यानात आलंच. त्याला दिनूले कुठून एवढी अक्कल आली. म्हणे आजी देवाचंही नाव आहे म्हणे आणि साजरा आहे म्हणे, मग पोराचं नाव श्यामच ठेवा म्हणे. मला वाटलंच ना, म्हटलं हे बुड्यानं पिन टोचली म्हटलं दिनूले, म्हणून ते एवढी अक्कल आली. नाही म्या त्याला नाव नव्हतं सांगलं बाप्पा, नाव नव्हतं सांगलं. म्हणलं होतं फक्त म्या त्याला की बाबू देवाच्या नाव ठेवावं लेकरायची. पण साजरा आहे ना, श्याम सुंदर मस्त कृष्णाचं नाव आहे ना आपल्या. बरं आहे ना, चांगला आहे मस्त. कार्यक्रम बी साजरा होऊन राहिला असेल नाही. तसा शांताराम लय दिल खुश कार्यक्रम करते, कंजूस नाही ना तो.
शांती बी साजरी आहे विचारानं स्वभावानं मन मन मोकळं खाऊ घालते लोकांनी मनापासून कार्यक्रम करतात लेख साजरा कार्यक्रम अशी नाही लय लोक आले असतील बापा बापा मग काय तर गावातले त्याचे सोयरे लय आहेत बापा सरेच्या घरी गेलता ना या समतेचे भाऊ आले सरिताचा भाऊ आला भाऊ भाऊजय लागे मीनाचा भाऊ भाऊजय आले समते जण आले हो इमलीचा भाऊ आला भाऊजयचं काय जमलं नाही म्हणे तर आले नाही हा मन करण्याचा नाही आला हो त्याला काय काही काम पडलं तर त्याचा फोन आलता म्हणे मी विचारलं मन करून आले म्हणे तो भाऊ नाही दिसून राहिला हो तर म्हणे त्याला काही काम आलं म्हणे आता बाई तर त्यानं फोन केला म्हणे सांगितलं म्हणे की मी काही येईन बाबू डबल समजेल बोलावलं ना त्यानं बी ओरे लेख येली बी बोलावलं नाही साजरा आहे असा मिळून मिसळून राहतात हे शांतारामचं घर समजे संघ साजरे राहतात बरं त्या तसं पाहिलं तर आता यायला नसते बोलावलं चांगलं असतं पण पाय सोडत कोणालाच नाही लेख लय साजरा आहे शांतारामचा कारभार खरंच साजरा आहे जोडीदार बी तसाच भेटला लेखाले मस्त जोडाले जोडा आणि पुढं पिढी बी तशीच निघाली बिनू शिटू साजऱ्या विचाराची आहेत की नाही आता पाय बोरगोबी झालं श्याम झालं श्याम लय 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 हरिकाला लेख मोले हा आबाजी जेव्हा ताट आणलं मी तुमच्यासाठी ओय मा तो नंबर लागला का सांग व कोण्या पोरासोराजवळ पाठवून द्यायला लागत होतं नाही व आजी लेकराचं काय खराय सांडवलं उबळलं पण मी आली सत्ता घेऊन हे पाय मी आबाजीला चारतो तू जाय जीवने दाखव मी चारतो तुले नाही चारता येत तेले लय बाई आरामशीर चारायला लागते बस तू काही गोर नाही ना मी चारतो ना नाही तर ताट मागू काही तर थांब चालू ताट आणायला लावतो कोणाला नाही राहू दे मी काय वर जाऊ नाही याच्याजवळ कोणी असलं बसायला की मग मी जातो जेवण चालली अति नको आणायला लावू राहू दे आणि एवढं काय आणलो मग एवढं काय खाते बुडाय अर्धी पोळी नाही खात मग भाती आणला का लागे उठा पाय बोरीनं आणलं ताट जेवा नातीनं आणलं का माया बर उठा येते का जरसक नाही बाई जरासं गच्च्या हाती जरसं मुंडकं उचल लगीच्या मांडीवर ठेवते हे आणि मग चालते ते उठा बसायला भल्लं कसं बिकट आहे खुर्चीवर बसता येते डायरेक्ट कोणती दिन असला मग असं असला की मग बसवतात पट्टे आवाज देऊ का नाही तर मग दिले नाही राहू दे आज धामधूम माहिती तिच्या मागं जेवतो मी असा बरोबर असा बी जेवत असतो बाई बर आली व ती सासू आली आली नाही येणारच नाही शिंदे म्हणून तर इतक्या नाही तर इतक्या वेळ काय झालं यायले नाही तर येऊन राहिले बरं त्याला माझ्यासोबत या म्हटलं तर धन्यवाद नाही मै देराणी लागे मै सासू दे म्हणे आम्ही वेळेवर येतो उद्या येतो आजपासून काय करू म्हटलं बाई येते या कार्यक्रमाच्या दिवशी तर पाय ना अजूनही नाही आले आता फोन केला तर देराणीनं फोन घेतला नाही म्हणजे मग येत नसतील त्या जाऊ दे माझी सासू बी तशीच आहे बरं आबाजी चला जेव्हा बरं तुम्ही तुमचा टाइम नका होऊ देऊ बसली का बाई पंगत बसतेच आता पंगत बसते तर दिनून मला पहिलेच दिलं ताट इकडे आणून आणि घेऊन जाय म्हणे आबाजीले आणि तुमच्या गोळ्या आहेत म्हणे त्या गोळ्या त्याचं बापा या दिना आबाजीले कोणत्या आहेत तर मी जातो ना बोलायला मी आणतो समजा बायाला बोलावून तुम्ही काय जाता आता पाहुणे रावणे आहे कोणी जाते येते मग कोणी विचारते बाई कुठे तुम्ही थांबा मी जातो ना बोलायला आणतो समजा बोलावून नाही हो बाई हे पाय जोखमीनं जाय माय कसं आहे ती गावातल्या बायाचं मग मनापणावर चढतीन माय म्हणतीन आम्हाला डबलचं बोलायला चालल्या नाही सकाळून सांगितलं डबल आम्हाला कोणी जायला बोलायला चालू नाही असं होईन माय बाई हा म्हणून म्हणतो खुद जाय मग तू स्वतः लेकरा बाकराच्या भरोशावर पाहू नको हा अगं मा मी स्वतः जातो तुम्ही टेन्शन नका घेऊ आणि एका बाईच्या घरून येतो आपल्या जे टायटल आहेत ना तिकडल्या घरपीचं माणूसच आहे ना हो परळला एटातला घरपीचे माणूसच आहे माणसाईला गेले बोलायला माणसाईला झालं समजा आपल्या एटातल्या बायाच आणि काय मानात चढल्या तो बाय या गंगीले त्याचं आवाज नाही तर अजून फुगी म्हणून आवाजच दिला नाही मला पिंकी आलती पिंकी कुठे गेली व तिनं आवाज दिला ना म्हणून तर गेली ते निधी आलती ना बोलायला आजीनं बोलावलं म्हणून गेली ते साताबाई तिनं बाई तिला दिला का हो दिला माय बाई तिले म्हटलं खायलेच रिकामे कामं करतं बाई राहू दे ना असं आणला थैली मग हाती देऊन दिली म्हणे काकू कच नाही म्हणायचं मला कळलं मी धरली माय थैली तिकीट ठेवून दिली पाहिलं मी त्याच्यात बाई तिलाच आहे ओ माय बाई तो भाई तिला पराच्या दिवशी रात्रीच मंग्यानं माघारी आणून ठेवला सांगा करू नका म्हणे गंगी तो या दोघं नवरा बायकोनं आणले कपडे लागे ते हे आणलं हे आहेत म्हणे बाई पायातले काय म्हणे तर तोळे लागे माघारी आणून ठेवून दिला म्हणे काकू हे सांभाळून ठेवतो पिंकी इरण घेऊन जाईन मी पाहिलं तुझ्यात म्हटलं काहून नाही म्हणे हो आमच्याकडे जागा नाही म्हणे असा म्हणे सांग आता काय मी म्हणतो काही काम नाही ना आता आपलं का लोकांचं काम आहे का आपल्याला माहित आहे ना कळते ना आपल्याला आपण का ते दोघायला काही म्हणतो काय हा आणि दोघांची माणुसकी येते आणि गंगीचा बिन माणुसकी अशी झाली आहे का ही गोष्ट पण काहीच गरज नाही माझं चोरी छुपून करायचं काय काम आहे जाऊ दे माय म्हणतो काय की अजून नसतो त्या दोघांच्या घरावर गोटे ती काही कामाची गोष्ट नाही भांडीन त्या पोरी संग हो माय बी नाही तर कोणालाच नाही म्हटलं तुम्ही बी नका म्हणून राहू द्या
तो मग म्हणे काकू म्हणे सांग म्हणे संध्या काकू पुरीले केला नाही का म्हणे. मग हाताला हात नसतात का म्हणे. पण मायले कोण सांगा म्हणे समजावून. तिच्या स्त्रीला समजावून सांगायला पुरत नाही म्हणे ना काही सांगायलाच नाही पुरत म्हणे. त्याच्यापेक्षा आपल्याला जे करायचं ते करा मुकाट्यानं राहा. म्हणलं बरं बापा म्हणलं तूही मुकाट्यानं राह म्हटलं बाप्पा मी मुकाट्यानं राहतो काही विषय काढू नको जाऊ दे आता. हो माय बाई काय आता आपल्या लिपेच तेली फालतूचा पेच काही काम नाही ना. आता आपण का म्हणतो का कोणच आहे आपल्या घरी म्हणेले. मी काही म्हटलं नसतं ना तिले की काय केला नाही का केला का असं का तसं. आता आपल्याला समजते ते सुनवायरी आहे तिचं काय चालते बिचारीचं फालतूचं. मग उगाच तिले गंगीले माहित झालं तर तमाशाला बांध नाही ते तर माहिती आहे कशी येतं अर्ध गाव जमा करायची वय. बरं जाय बरं बाई तू आण बरं बायाले बोलावून माय. गावातल्या बाया झाले की कसं मग बरं राहते. मग मी बी जेवतो असं डोकं दुखून राहिलं मला इमले बाय कालपासून निरा चालू झालं माय बाई. आता मग त्या बाया झाल्या की माय त्या बाया संग जेवतो ना. मग मी बी शिटीची मावशी राहिली ज्याची. हो आणतो ना. हो घरी आहे का. बरं आणतो मी. हो अरे काकू ते हे आणलं म्हणते इकडे वळायचं गोटर ते द्या बरं. अरे बाबा ते कोटीच तर आहे गावातीच आहे ठेवेत ने ना घातली ने का रे माई सून नाही आली. काय सांगावं आलते ना गेले घरी. सांग काय करा बाबा तू विचार मला मी विचारतो तुले. जाय बोलावणार ना सुनीले ज्याची राहिली महिन्यात. तुझी माई येते का बापा का घरी नेतात ताटीचं. ठीक आहे मला माहित नाही. पण तो सुनीली जाय तू बोलायले घरी काय गेली मग आलती ना ते मग इमली काकू तो घरी आलती काय. हो आलती माघारी आलती गेलं तिनं. बरं शांतताच ठेवा. शांता काकू शांतताच राहू द्या. बरं द्या मला ते वळी द्या तिकडे पंक्तीत वाट पाहून राहिले वडीची. हो अशा कार्यक्रमातच भेट होते ओळखा होतात असं. हो बरोबर आहे. पण तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. ही वैभव आहेतच आमचे तसे. कोणाला भेटले की खुश होऊन जाते कोणी बी. हो ही वैभव म्हटलं यायचं लय मोठं काम आहे बा. फॅक्टरी आहे म्हटलं बा लय मोठी फॅक्टरी आहे यायची. हो ना सांगून राहिले ते. अच्छा चांगलं आहे. का रे बाबू बहिणी कोण नाही आली. आला लागत होता तिले. शांताबाईनं तर म्हणलं होतं ना रे दिनू तर आलता ना. दिनू पेशी आला तो घरी सांगे म्हणे मामा फाट्यावरच भेटला म्हणे मग घरी जायचं काम नाही पडलं. कम नाही आली रे बाबू ते. बाई तिचं जमत ना जाय मग ती आली नाही. मग आता ती कोणती देवाची पूजा होती काही बी. मग काय उरायला जमत नसायचं काही नाही रा. होती का देव होता ना. आता वारसाचा कार्यक्रम तेच काय आला हाताबुटाचा काही बी नाही रा. आणा लागत होता रे लेकराला कोण नाही आणला. पुट्टी सुट्टी नाही ना आज. हो बापा शाळा असेल त्याची नाही. काय हो लेकरासाठी द्या वाटतंय मला उलशी खिदोरी बांधून देऊ का नाही तर जाऊ दे बाई. शांताबाई म्हणेन नाही तर मनानच राजोटा करतात निरा. स्वतःच्या सोयऱ्याच्या घरी शिदोऱ्या बांधू देतात. जाऊ दे बाई काही द्यान नाही पुरत. माय भाचे राहिले हो माय माझी वटकला त्याच्यात. बरं मुलांना आणा लागत होतो तुम्ही. अरे त्यांची ते माझ्या मुलाचं प्रॅक्टिकल होतं चालूच राहते या मुलांचं. आणि मुलीची कोणती एक्झाम होती त्यामुळे ते काही आले नाहीत. मग त्यांना स्कूलमध्ये सोडलं आम्ही इकडे आलो. आता म्हणून घाई आहे जायचंय त्यांना घरी म्हणजे त्यांना घेऊन जायचंय घरी. शाळा सुटलेपर्यंत आम्ही पोहोचतो तिथं. अरे भाऊ का मग निघा बा तुम्ही. मग उशीर नका करून लेकरं फालतू वाट पाहतील. हो म्हणूनच घाई आहे तेले. अरे मग कळला मग पाय ना बा बाईचं जेवण झालं का पाय ना बा त्या. नशीन झालं तर अंदर जेवायला बसो आणि ते घाई आहे म्हणून सांगता येईल. लेकरं शाळेत वाट गीट पाहतील बापा शाळा सुटीन तर. नाही 4 वाजेपर्यंत टाइम आहे आम्हाला म्हणून शांतता आहे. 4 वाजेपर्यंत पोहोचलो की झालो आम्ही. 4 वाजता सुट्टे. असं तेच म्हणलं नाही कसं लेकर वाट पाहतील म्हटलं. मी आले बा एवढा टाइम काढून चांगलं वाटलं. काय बा आपला घरचा कार्यक्रम येणार नाही तर काय. तर मी तुला म्हटलं तू आलाय नसतात घरी फोनही केला असं चाललं असतं म्हटलं गड्या कशाला झाला. तो म्हणे नाही म्हणे आलो म्हणे. अरे इमलीबाई विचारतो. मीनाबाई कुठे आहे काय मी सांगतो तिला येतो म्हणून. इमलीबाई मीनाबाई कुठे आहे. अरे बाबू हा मीनाबाईचा भाऊ आहे रे. मनोहर हा मा भाऊ आहे आशिष. हो का. अरे मी मीनाला आवाज देतो चाललाय का लागे तू. हो समदेच्या बांधू समदेच्या संगवान. ती आली शांताबाई. अमाय मीना कुठे मनोहर जातो म्हणते. मी ना शिदोऱ्या बांधून राहिली. आता भावाई ना लेकरं घरी ठेवले. काही तर भाऊ आहे घरी ठेवल्या. आता आमचं मन नाही वाटणार का म्हणून तिला म्हटलं समदे संग शिदोऱ्या बांध. मनोहर नाही लेकरं नाही आणले ना. माया भाऊजाईले नाही आणलं. आशिष नाही भाऊजाईले नाही आणलं. लेकराईले नाही आणलं. भाऊ तुम्ही बी नाही आणलं लेकराईले. आज पोरांची शाळेला सुट्टी नव्हती ना ताई त्याच्याने. हो ना म्हणूनच मग लेकराईले डब्बे घेऊन जा. अन घरी गेल्यावर जीव घाला म्हणा. आत्याच्या घरचं आहे म्हणा. आत्यानं पाठवलं. तू रे मनोहर थांब
मी ना डबेच बांधून राहिली, शिदोऱ्या बांधून राहिली. आता ती भाजी कायच्यात द्यावं तर हे कायच्यात द्यावं त्याच्यासाठी चालू आहे तिचं ते भरणे शोधणं. आणून राहिली ते डबेन बांधते तुमच्या संग, घेऊन जा. सांगू माय, शांताबाई खरंच लय साजरी आहे बाई. साऱ्याच्या मनातलं ओळखते. मन अटकलंच होतं मा भाषेसाठी. मला वाटत की शिदोरी द्या काहीतरी, लेकरं खातील घरी गेल्यावर. पाय बरं, शांताबाईनं खरंच ओळखलं, समजाई सांग बांधून राहिली. म्हणूनच समजायची एवढी आवडीची आहे. खरंच सोयी बी वागा लागते तरच सगळे नाव निघते. हो माय, खरंच ना शांताबाई लयच साजऱ्या स्वभावाची आहे. सगळ्याची मन ओळखते. सांग कसं ओळखलं तिनं मा मनातलं? शांताबाई शिदोऱ्या तुम्ही बांधायला लावल्या नाही? मग सांग, लेकरू घरी आणि हे जून चालले साजरे. आपलेच भाऊ आहेत, काही भाऊजे आहे घरी येत नाही. तुझी भाऊजे आली नाही, मीनाची भाऊजे आले नाही, सरिताचे भाजी आले नाहीत. हा, मन करून माझं घरचं कोणीच आलं नाही. आता तिला म्हटलं फोन करून संध्याकाळी विचारू त्याला शांततेनं काऊन नाही आला. तर आता हे आले तर याच्या संग लेकरं घरी येत. म्हटलं उली उली बांध, म्हटलं काही शिदोऱ्या समद्या. जाय बरं, तो घरचा एक टिफिनचा डबा दे तिला ना, भाजीसाठी डबाच नाही दिसून राहिला. मग तो घरचा डबा तो भावाला देऊन देतो. आपस तो भाऊ काही आला की तो घरचा डबा येते. हा, तसंच मी नाले म्हटलं तोल्या घरच्या याच्यातलं तो भावाला देऊन दे. सरिताच्या घरच्यासाठी माघरचा डबा घेतला त्यानं. अरे बाई राहू दे ना, काही नाही पाहिजे ते. कुठे नेऊ मी ते? मी नाही देत ते. तू यासाठी नाही देऊन राहिली रे, मा भाच्यासाठी देऊन राहिली. मग कुठे नेऊ आल्या, देतो मी बरोबर बांधून तुले. भाचे राहिले माले. आणि काय म्हणते रे भाऊ, मायची बाबाची तब्येत साजरी आहे? सांगतो त्याइले, शांताबाईने येत काढली म्हणा. हा सांगेन ना.